महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून आवाज गटातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून राजाभाऊ ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अर्ज भरल्यानंतर ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे। यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकूर म्हणाले की आवाज गटातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व नेते व कार्यकर्ते एकजुटीने मैदानात उतरले आहेत। अलिबागमध्ये पैशाच्या जोरावर चालणारे राजकारण थांबवणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच अलिबागची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाची मागणी, पाणी प्रश्न, वीज आणि खड्डेमुक्त रस्ते ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले। आपल्या रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 32 आवास या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेची उमेदवारी करत असताना म्हणजे आपल्या लोकभावनेची कदर करून आणि जी लोकांची इच्छा आहे त्याला अनुसरून आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आणि आता आम्ही सज्ज झालेलो आहोत। अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा चालू झालेली आहे। सर्वच कार्यकर्ते, सर्वच नेते फार जोमाने ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि मी खरोखर आभार मानेन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील, शिवताई, त्याच पद्धतीने शिवसेनेचे सर्व मंडळी, त्यात सुबोधदादा असतील, आमचे धनुगुरू असतील, आमचे पेडणेकर साहेब असतील, ही सर्वच मंडळी ह्यांचा देखील मी आभार मानेन आणि खास करून सर्वच कार्यकर्त्यांचा, सर्वच नेत्यांचा मी आभार व्यक्त का करेन का त्यांनी ठरवले की ही जी 32 आवासची जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या दोन्ही पंचायत समितीच्या ज्या आपल्या ह्या सीट आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी आमच्या अनिता वहिनी आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी त्या नयना शिलदनकर, त्या दोन्ही सीट ह्या देखील चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्याचा चंग आपल्या कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे। काल देखील फार मोठी सभा झाली, बैठक झाली, त्या बैठकीत पण सर्वांनी निर्धार केलाय आणि जी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेण्याची जी प्रक्रिया आहे ती आम्ही चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांचे आशीर्वाद घेणार आहोत। लोकांना हात जोडून विनंती कशासाठी का त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी आणि पुढील जो जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, अलिबाग तालुक्यातील जे विकास काम असतील त्याच्यासाठी आम्ही लोकांकडून मतही मागणार आहोत। पुढचं विजन काय असणार आहे आताच्या निवडणुकीत? आताच्या ह्या निवडणुकीमधलं विजन हेच आहे की जे चुकीच्या पद्धतीने आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे आणि ह्या राजकारणाला फक्त पैशावरती जे काही विकत घेऊन राजकारण केलं जातं, कोणताही विकास नाही, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या अजूनपर्यंत कुठे लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही। आपल्याला माहिती असेल सर्वात मोठी आता जी समस्या वाढत चालली, ज्यांनी आता आपल्याला बघितलं असेल तर आपल्या ह्या अलिबाग रेवस रस्त्यावरती, नंतर आपल्या पेंड रस्त्यावरती, तसेच आपल्या कुरुड रस्त्यावरती जी वाहतूक कोंडी होते, तासनतास लोकांना थांबावं लागतं, लोकांचा वेळ वाया जातो। त्याच्यासाठी ज्या विजन आपल्या लोकांना किंवा ज्या आमदार खासदारांना पाहिजे त्यांना ते विजन नसल्यामुळे आज ह्या वाहतूक कोंडीला आपल्याला सामोरं जावं लागते। थोड्याच दिवसांपूर्वी मी कलेक्टर रायगड, त्याच पद्धतीने आम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर त्यांना पण भेटलो आणि सांगितलं की हे जे इथून आपली वाहतूक कोंडी ही पहिली समस्या आपली बंद झाली पाहिजे। कारण कधी कधी रुग्ण जर एखादा आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलला पण आम्ही नेऊ शकत नाही, एवढी परिस्थिती म्हणून आम्ही इथून उड्डाणपुलांची मागणी केली। त्याच पद्धतीने आम्ही पाण्याच्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच पद्धतीने वीज असेल, रस्ते हे तर पूर्ण करणार, पण त्याच्यासोबत ज्या लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळातून ह्या भागामध्ये आम्ही मुलांना शिक्षण देतो, त्याच्यातून अगदी मॉन्टेसरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही शिक्षण देतो, त्यात चांगल्या दर्जाचं इंग्लिश मीडियम आम्ही चालू केले आणि ह्या सर्व शैक्षणिक त्याच पद्धतीने आरोग्याच्या सेवा देखील आम्ही इथे लोकांना मिळवून देणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.